नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा वर्ष 2025 इयत्ता दुसरी, विषय गणित, घटक 2 संख्यांवरील क्रिया, उपघटक 4 गणिती क्रियांमध्ये अक्षरांचा वापर, व्यवसाय 8. प्रश्न पहिला, 21 अधिक म बरोबर 21 तर म बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो, 21 मध्ये जर आपण म मिळवले तर आपलं उत्तर 21 येतं. तर म बरोबर किती? आता मित्रांनो, 21 मध्ये कोणती संख्या मिळवल्यानंतर उत्तर 21च येणार आहे? तर मित्रांनो, आपण जर शून्य मिळवला, बघा 21 मध्ये जर आपण शून्य मिळवला तर आपलं उत्तर 21च येणार आहे. म्हणजे म बरोबर 0. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 0. प्रश्न नंबर 2, न अधिक न अधिक न अधिक न अधिक न बरोबर 50 तर न बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो, न मध्ये 5 वेळेस मिळवलेला आहे आणि उत्तर 50 येते. तर न बरोबर किती? आता मित्रांनो, 50 हे उत्तर येऊ शकत नाही, कारण की 50 अधिक 50 जर म्हटलं तर 100 होतात आणि आणखीन जास्त वेळेस मग आपण जर 50 मिळवले तर उत्तर आणखीन जास्त येईल. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येणार नाही. पर्याय क्रमांक 2, आता 20 जर आपण 5 वेळेस घेतले तर 20चा पाढा जर आपण 5 पर्यंत म्हटलं तर 20×5 100 होतात. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे सुद्धा उत्तर येणार नाही. पर्याय क्रमांक 3, 12 जर आपण 5 वेळेस मिळवले म्हणजे 12चा पाढा जर आपण 5 पर्यंत म्हटलं तर 12×5 60 होतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे सुद्धा उत्तर येणार नाही. पण मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. म्हणजे 10 जर आपण 5 वेळेस मिळवले, 10 अधिक 10 अधिक 10 अधिक 10 अधिक 10, बघा 1 2 3 4 आणि 5 वेळेस जर 10 घेतले तर यांची बेरीज येणार 10×5 50. म्हणजे न बरोबर 10. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 10. प्रश्न नंबर 3, 45 रुपयांपैकी क्ष रुपये खर्च केले तर शिल्लक किती? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडं 45 रुपये होते, त्यातले आपण क्ष रुपये खर्च केले म्हणजे आपण ते काय करणार? वजा करणार. जेवढे रुपये आहेत त्यातले आपण काही रुपये खर्च केले, काही म्हणजे क्ष. आता क्ष रुपये खर्च केले म्हणजे आपल्याकडे किती रुपये शिल्लक राहणार? तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला 45 मधून क्ष काय करावे लागतील? वजा करावे लागतील. म्हणजे 45 वजा क्ष. मित्रांनो, या ठिकाणी गुणाकार करून जमेल का? तर नाही. क्ष गुणिले 45 हे उत्तर येणार नाही. 45 अधिक क्ष उत्तर येणार नाही. मित्रांनो, 45 रुपये आहेत आणि त्यातले क्ष रुपये आपण खर्च केलेत म्हणजे ते आपण वजा करणार, म्हणून बेरीज उत्तर येणार नाही. पर्याय क्रमांक 3, 45 वजा क्ष बरोबर. मित्रांनो, हे उत्तर आहे. 45 रुपये होते, त्यातले क्ष रुपये खर्च केले. जेवढे रुपये खर्च केले तेवढे रुपये आपण वजा करणार. म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, 45 वजा क्ष. प्रश्न नंबर 4, त गुणिले 4 बरोबर 0 तर त बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो, त या संख्येला जर आपण 4 ने गुणलं तर गुणाकार 0 येतो. तर त बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला आपलं उत्तर 0 येते त्यावेळेला त ची किंमत ही 0 असायला हवी. म्हणजे 0 गुणिले 4 बरोबर 0. असं जर गणित मित्रांनो आपण घेतलं म्हणजे त च्या जागेवर जर आपण 0 घेतला तरच आपलं उत्तर 0 येईल. कारण की कोणत्याही संख्येनं जर 0ला गुणलं तर उत्तर 0 येतं. म्हणून मित्रांनो, त बरोबर आपल्याला 0 घ्यावा लागेल. म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 0. प्रश्न नंबर 5, अतुल जवळ म रुपये आहेत, त्याला 11 रुपये बक्षीस मिळाले तर त्याच्याजवळ एकूण किती रुपये होतील? विद्यार्थी मित्रांनो, अतुल जवळ म रुपये आहेत आणि त्याला 11 रुपये बक्षीस मिळाले, त्याच्याजवळ एकूण किती रुपये होतील? विद्यार्थी मित्रांनो, एकूण म्हटलं की आपल्याला बेरीज करावी लागेल. म्हणजे त्याच्याजवळ सुरुवातीला आहे म
आणि त्यामध्ये आपण मिळवले 11 रुपये. मग त्याच्याजवळ किती रुपये होतील? तर मित्रांनो आपल्याला बेरीज करावी लागेल, म्हणजे अधिक 11 म्हणजे त्याच्याजवळ असणारे एकूण रुपये आपल्याला मिळतील. म्हणून 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अधिक 11. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी व्यवसाय नंबर 8 संपलेला आहे. पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.